दिवाळीचं पर्व चालू झालंय. नरक चतुर्थीच्या दिवशी आपण पहाटे उठून अभ्यंग स्नान करून सुगंधित तेल लावून त्यावर उटणं लावून अंघोळ करत असतो. तर त्याच अभ्यंग स्नानाचे महत्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार. तर आपण नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून एक 15 मिनिटं अभ्यंग स्नान करावं. हे फक्त नरक चतुर्थीच्या दिवशीच करावं का? तर नाही. आपण पूर्ण वर्षभर जरी हे अभ्यंग स्नान केलं तर याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आहेत. तर ते आपल्या आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत या अभ्यंग स्नानाचे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर अभ्यंग स्थान आपण जर सकाळी केलं तर आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपलं आरोग्य, आपलं शरीर देखील तंदुरुस्त राहत असतं. तर आपण अभ्यंग स्थान हे आयुर्वेदानुसार कसं करावं आणि त्याचे काय फायदे होणार आहेत हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपण अभ्यंग स्थान आपल्या शरीरातील वात दोष मुक्त करत असतं. आपले स्नायू मोकळे ठेवत आणि आपल्या ज्या काही नाड्या आहेत त्या सक्रिय करण्याचं काम करत असतं. आपण जर बघितले तर 7 प्रकार आहेत. ते 7 प्रकार कोणते? तर तेच आपण आता बघूया. तर पहिलं शिरो अभ्यंग. शिरो अभ्यंग म्हणजे आपल्या डोक्याचं केलं जाणारं अभ्यंग. हे करत असताना आपण ब्राह्मीचं तेल, तिळाचं तेल, भृंगराज तेल आपल्या डोक्याला व्यवस्थित मालिश करायची आहे. याने आपला मेंदू शांत होणार आहे. आपल्याला शांत चांगली झोप येणार आहे आणि आपले केस वाढण्यास मदत होणार आहे. त्यानंतर नस्य. नस्य हे नाकामध्ये टाकल्या जातं. तर त्यामध्ये अळू तेल किंवा घृत तेल आपण वापरू शकतो. आपल्याला सर्दी, वारंवार सर्दीचा त्रास होत असेल, सायनसचा त्रास असेल किंवा आपली स्मरणशक्ती वाढवायची असेल आपल्या लहान मुलांची, तर त्यासाठी नस्य उपयोगी ठरते. त्यानंतर आपला कानाकडे येतो आपण. कानामध्ये कर्ण. तर कानामध्ये आपण 2 थेंब जर टाकले, तिळाच्या तेलाचे 2 थेंब आपल्या कानामध्ये टाकावे. त्याने आपल्या कानाला कान दुखत असेल, चक्कर येत असेल किंवा आपल्याला ऐकू कमी येत असेल, तर त्यावर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. त्यानंतर आपल्या पायांचं अभ्यंग, तर त्याला पद अभ्यंग असं म्हटलं जातं. तर रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायाच्या तळव्यांना तेलाने मालिश करायची आहे. तर तर तेल कोणतं वापरायचं आपल्याला? तर नारायणा तेल किंवा मग आपलं खोबऱ्याचं तेल देखील आपण वापरू शकता. यामुळे आपला थकवा दूर होणार आहे आणि आपल्याला शांत झोप येण्यास मदत होणार आहे. त्यानंतर हस्त अभ्यंग म्हणजेच आपल्या हातांना किंवा हातांच्या कोपऱ्यांना केल्या जाणारं अभ्यंग. आपण आपल्या हातांचा, दोन्ही हातांचा व्यवस्थित ब्लड फ्लो मेंटेन करणार आहे हे हस्त अभ्यंग. त्यानंतर जणू म्हणजेच आपल्या गुडघ्याचं केलं जाणारं अभ्यंग. तर गुडघ्याचं अभ्यंग करत असताना आपण नारायण जे तेल आहे, नारायण तेल वापरावं. त्याने आपली सांधेदुखी किंवा हाडांची होणारी झीज रोखण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आपल्या पोटाला, तर त्याला उदर अभ्यंग असं म्हटलं जातं. ते ते आपल्या पोटाच्या भोवती गोल आकाराच्या ठिकाणी आपण व्यवस्थित त्याची राउंडेडपणे मालिश केली पाहिजे. आपली जी बेंबीचं देठ आहे त्या बेंबीच्या देठापासून व्यवस्थित सर्क्युलर जर मालिश केली तर आपल्याला आपले पचन सुधारण्यास मदत होते. गॅसेसचा त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होत असते. तर अशा प्रकारे 7 प्रकारे आपण अभ्यंग स्नान करू शकतो. तर अभ्यंग स्नान करत असताना वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण कोणतं तेल वापरलं पाहिजे? तर उन्हाळ्यामध्ये आपण नारळाचं तेल वापरलं पाहिजे. ते आपल्याला थंडावा देईल. त्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण तिळाचं तेल वापरलं पाहिजे. त्यानंतर हिवाळ्यामध्ये आपण मोहरीचं तेल वापरलं पाहिजे. हे तिन्ही ऋतूमध्ये 3 तेल आपण वापरले पाहिजे. आता अभ्यंग स्नान तेल लावायचं झालं. तेल लावल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी आपण ज्यावेळेस अंघोळीला जाणार आहे, त्यावेळेस आपल्याला उटणं घ्यायचं आहे. तर हे उटणं आपल्याला कसं तयार करायचं आहे? तर हरभऱ्याचं पीठ 2 चमचे घ्यायचं आहे. हळद आपल्याला 1 चिमूटभर घ्यायची आहे. चंदनाची पावडर अर्धा चमचा घ्यायची आहे. गुलाब जल किंवा दूध याचं मिश्रण एकत्र करून त्याचा एक लेप तयार करायचा आहे आणि त्याने आपल्या संपूर्ण अंगाला त्या तेलावर त्याची मालिश करायची आहे. 5 ते 10 मिनिटं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ते आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. तर याचा फायदा आपल्याला हा होणार की आपल्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे. आपल्या शरीरातील जे काही विषारी मूलद्रव्य आहेत, टॉक्सिन्स आहेत ते रिमूव्ह होणार आहे. तर
हे अभ्यंग स्नान करत असताना वेगवेगळ्या त्वचेनुसार आपण ते कसं वापरलं पाहिजे. तर कोरडी त्वचा असेल तर दूध आणि तूप त्यामध्ये वापरा. तेलकट त्वचा असेल तर गुलाब पाणी आणि लिंबाचा रस त्यामध्ये टाका. आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग आलेली असेल, सन टॅनिंग असेल तर हळद, बेसन आणि दही एकत्र करून त्याचा लेप लावून आपण फेस पॅक सारखा वापरू शकतो. आपल्या चेहऱ्यावर मुरुमाचे डाग असतील तर त्यासाठी आपण नीम पावडर, मुलतानी माती एकत्र करून ते आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपली विविध प्रकारच्या त्वचा आहेत, तर त्यांना आपण असं अभ्यंग केलं पाहिजे. अभ्यंग करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर ज्या मासिक पाळीच्या दरम्यान किंवा त्या अगोदर आपण हे अभ्यंग स्नान करणं टाळावं. त्यानंतर ज्या महिलांना गरोदर महिला असतील, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे अभ्यंग स्नान करावं. तर ही होती ह्या अभ्यंग स्नानाची माहिती. आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.